नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. शुद्ध लेखनाच्या नावाखाली महसूल विभागात इतिहासामधला सर्वात मोठा घोटाळा समोर आला. जवळजवळ एकाच जिल्ह्यात 1.5 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आणि याची माहिती स्वतः खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल खात्यात आजपर्यंत इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा झाल्याची माहिती, जसं की मी म्हटलं की बावनकुळे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात दिली. बावनकुळे यांनी थेट विधान परिषदेत ही कबुली दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शुद्ध लेखनात बदल करण्याच्या नियमाखाली 7-12 उतार्यात बदल केल्याची बाब समोर आली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं देखील बावनकुळे साहेबांनी कबूल केलंय. महसूल विभागाच्या कलम 155 अंतर्गत अधिकाऱ्यांनी 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवल्याची कबुली दिली. सभागृहात संपायच्या आत दोषींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन देखील बावनकुळे साहेबांनी दिले. दरम्यान यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केले. अनिल परब म्हणाले, महसूल कायद्याने जे अधिकार दिले जातात त्यामध्ये विविध कलमे देण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार मिळतात. अधिकारी बऱ्याच वेळा चुका दुरुस्त करण्यासाठी कलमांचा वापर करतात. त्यामुळे फेरफार करताना हेच आणि दुरुस्त देखील तेच करतात. त्यामुळे ज्यावेळी शेतकरी फेरफार दुरुस्तीसाठी जातो त्यावेळी ते अधिकारी त्यांना अडवणूक करतात. मी या खात्याचा मंत्री झालो तेव्हा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. कलम 155 चा दुरुपयोग केला जात आहे. शुद्ध लेखनात झालेली चूक सुधारणे हेच काम तहसीलदाराचं आहे. ध मा करताना कोट्यावधी शासनाचा निधी वापर केला गेला आहे. मालकी हक्काचीही वापर केला गेला आहे. आता आम्ही सगळीकडे तपास करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल खात्यात आतापर्यंत सर्वात मोठी अनियमितता झाली आहे. 155 चा दुरुपयोग करून एखाद्याला मोठ्या माणसाने गरीबाला फसवलं आहे. छोट्या माणसाला हाती घेऊन हे एक मोठं काम केलं आहे. प्रवीण घेडा यांचा रिपोर्ट आला आहे. महसूल खातं पूर्ण खाली होऊन जाईल. जानेवारीमध्ये हा अहवाल आला. ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत असं राज्यात किती झालं आहे आणि याकरिता केवळ कार्यवाही नाही तर सर्व रिवोक करा असा आदेश जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत. जेव्हा 155 चा दुरुपयोग केला ते दुरुस्त करा. पुढच्या 7 दिवसात कार्यवाही करू. पुढच्या अधिवेशनात संपूर्ण चित्र सभागृहाला दिसेल आणि कितीही मोठा अधिकारी असेल त्याच्यावर ही कार्यवाही होईल. मी महसूल मंत्री आहे. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. या अधिकाऱ्यांचं काय करायचं याबाबत पुढील काही दिवसात कार्यवाही होईल असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं. प्रकरण काय नेमकं? जमीन महसूल कायद्यात कलम 155 का उपयोग प्रामुख्याने 7-12 उतार्यावरील लेखन दोष किंवा शुद्ध लेखनातील चुका दुरुस्त करण्यासाठी केला जातो. मात्र पुणे जिल्ह्यातील काही महसूल अधिकाऱ्यांनी या कलमाचा गैरवापर करून जमिनीच्या मालकी हक्कातच परस्पर बदल केले. जुलै-ऑगस्ट 2025 दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. आमदार अनिल परब यांनी गंभीर विषयाकडे लक्ष वेधल्यानंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली. या प्रकारची व्याप्ती लक्षात घेत विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात महसूल प्रशासनातील ढोंगळ्या कारभाराचे वाबडे काढण्यात आलेले आहेत. अनेक प्रकरणात मूळ मालकाची संमती नसताना 7-12 मध्ये बदल करण्यात आले. नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर आदेश पारित करून खाजगी हित संबंध जपले गेले. जमिनी बिगर शेती करताना मतलब एनए आणि मालकी हस्तांतरित करताना गंभीर अनियमितता आढळली. या प्रकरणावर विधान परिषद वादळी चर्चा झाली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय स्तरावर झालेल्या मोठ्या चुकीची कबुली दिली. शुद्ध लेखनात बदल करण्याच्या नावाखाली 7-12 बदलले गेलेले आहेत. ही बाब गंभीर आहे. महसूल खात्याच्या इतिहासातील हा आतापर्यंत सर्वात मोठा घोटाळा असू शकतो असे विधान त्यांनी सभागृहात केले. सुमारे 1 ते
1.5 लाख शेतकरी या प्रक्रियेत भरडले जात आहेत आणि गेले आहेत असं त्यांनी मान्य केलं. आमदार अनिल परब यांनी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार आता या घोटाळ्यातील दोषी तहसीलदारापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत कोणाकोणावर कार्यवाही केली जाणार आहे याचं सगळं राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र अधिवेशन संपायच्या आत दोषीवर कार्यवाही करू असं आश्वासन बावनकुळे यांनी सभागृहात दिलं. ते आपलं आश्वासन पाळतील का? सगळ्यांचं लक्ष याच्यावर आहे. ही जी बाब विधान परिषदेमध्ये चर्चेत आली. विधान परिषद आणि विधानसभा ह्या असतातच असल्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी सामान्य माणूस जो तुम्हाला आमदार बनवतो त्या माणसाच्या प्रश्नांना इथेच वाचा फुटली पाहिजे. ही एक पंचायत आहे फार मोठी, म्हणजे एक सदन आहे, एक प्लॅटफॉर्म आहे. पण आपण नेहमी पाहतो एकामेकावर दोषारोपण करणे, एकामेकावर खिल्ली उडवणे, मनरेगा म्हटलं काय, जी रामजी म्हटलं काय, त्यांनी काही मोठा फार विशेष फरक पडत नाही. पण आपल्याकडे जय श्रीराम म्हणून आग्रह धरणारे काही आमदार आहेत. त्यांना अक्षरशः सदनातनं बाहेर केलं पाहिजे. त्यांना जय श्रीराम म्हणण्यासाठी सदनात पाठवलेच गेले नाही. पण विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये जे लोक आमदार आहेत त्यांना जनतेचे प्रश्न समोर मांडण्याचा साठी पाठवलेलं आहे. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी काम ते करतात. कित्येक चुका सरकारला सुद्धा माहीत नसतात. आणि या प्रकरणात, या 7/12 प्रकरणात शुद्ध लेखनाच्या चुकीच्या बाबतीत तर हे प्रकरण मंत्र्यापर्यंत सुद्धा, कारण मंत्री जेव्हा आपल्या निरीक्षण करतात मंत्रालयाचं, किंवा जोपर्यंत त्यांच्याकडे कोणी सामान्य माणूस कंप्लेंट करत नाही तेव्हा त्यांनाही कळत नाही, किंवा एखाद्या पेपरमध्ये हा घोटाळा उघडकीत येत नाही तोपर्यंत त्यांच्याही नजरेत येत नाही. बावनकुळेवर किती आरोप आहेत याची शहानिशा हा चर्चेचा विषय असू शकतो. बावनकुळे काय आहेत हे चर्चेचा विषय असू शकतो. पण कमीत कमी रेव्हेन्यू मंत्री झाल्यावर एवढं तरी त्यांनी केलं की खास करून विदर्भात नागपूर, चंद्रपूर येथे अकस्मात धाडी घालून त्यांनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमधनं पैसे काढले. कुठेतरी त्यांची एक भीती झाली की ते भ्रष्टाचार जर राजरोसपणे केला तर वर्ण जोडे पडणार. होतं काय सामान्यतः वर किती मोठा भ्रष्टाचार होतो याला सामान्य माणूस फक्त वाचून विसरून जातो. परंतु त्याला जेव्हा त्रास होतो, तो जेव्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो त्याचं ऐकलं जात नाही, लोकल पोलीस स्टेशनमध्ये जातो त्याच्याकडनं पैसे उकळले जातात, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये तहसीलदार किंवा पटवाऱ्याकडे जातो त्याला तिथे त्रास होतो, तेव्हा त्याला ती वेदना जास्त होते. रेव्हेन्यू डिपार्टमेंटने मुंबईमध्ये फार मोठ्या प्लॉटचं इकडचं तिकडे केलं आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला. त्यात आमच्या विदर्भात किंवा मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणातल्या माणसाला नुसतं बातमी वाचून हो का असं झालं का म्हणून तो थांबतो. परंतु जेव्हा त्याच्याच अंगावर येतं तेव्हा तो पटवाऱ्याकडे छोटी गोष्ट करायला जातो आणि जेव्हा त्याला त्रास होतो तेव्हा मग तो सरकारच्या विरुद्ध बोलायला लागतो आणि शिव्या घालायला लागतो. हे सामान्यतः नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातमध्ये आले तेव्हा त्यांनी हीच गोष्ट प्रामुख्याने पाळली की पोलीस स्टेशनमध्ये, हेल्थ सेंटरवर जिथे पब्लिकचा कॉन्टॅक्ट आहे जास्त तिथे कमीत कमी भ्रष्टाचार व्हावं म्हणजे सरकारची जय जयकार होते. आणि कुठेतरी तीच लाईन बावनकुळेंनी घेतली. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे 2014 पासून आपण पाहत आलेलो आहे, कुठलीही जरी तुम्ही भ्रष्टाचाराची बाब समोर आणा किंवा कुठलाही घोटाळा समोर आणा, हे मानायलाच तयार नाही सरकार. सरकारचे मंत्री, आता पहा तुम्ही, पूर्ण देशात गॅसची टंचाई आहे. युद्धामुळे, आखाती युद्धामुळे पूर्ण जग होरपळून निघत आहे. पण वरच्या साहेबांनी सांगितलं गॅसची टंचाई नाही. लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की गॅसची टंचाई नाही. मग छबन भुजबळ म्हणाले आहे रे बाबा. त्यामुळे तुम्ही गॅसची टंचाई आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं तर कमीत कमी लोकांना वाटतं चला मुख्यमंत्र्यांना माहित आहे की आम्ही त्रासात आहे.
तेही प्रयत्न करत असतील. पण तुम्ही म्हटलं नाहीच आहे, तर मग ते लोक जास्त दुःखी होतात. बावनकुळेंनी कबुली जबाब देणं, म्हणजे हे कुठेतरी त्यांच्यात एवढी तरी प्रामाणिकता आहे, की डिपार्टमेंटमध्ये घोटाळा झाला आणि हा उघडकीस आला आणि हा सर्वात मोठा घोटाळा असू शकतो आणि त्याच्यावर आम्ही कुठल्याही हालतीत कार्यवाही करणार. म्हणजे ज्या लोकांसोबत या घोटाळ्यामध्ये अन्याय झाला, त्यांना इतकी तरी मनात शांती आहे. झालं ते झालं, पण आता त्याला काहीतरी ठीक करण्याचा प्रयत्न करतात. पण उद्या जर मंत्री म्हणत असेल, की हे अनिल परबनी असेच लावलेले आरोप आहे, याच्यात काही तथ्यच नाही, तर मग लोकं तुमच्या विरुद्ध उठायला लागतात. त्यामुळे ही बावनकुळेची मॅच्युरिटी मला फार कमी मंत्र्यात दिसतात, ते कमीत कमी या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात. फार कमी लोक आहेत जे चुका कबूल करतात. आणि चुका कबूल करणारे लोक हे खरोखरच मोठे असतात, कारण स्वतःची चूक कबूल करणं याला पण एक मोठेपण पाहिजे असतं. पुन्हा मी सांगतो, बावनकुळेबद्दल मी कोणी क्लीन चिट देत नाहीये. मी असं म्हणत नाही, की बावनकुळेच्या बद्दल बाकी काही ज्या चर्चा होतात त्याच्यात बिलकुलच ते एकदम पाक साफ आहे. मी त्यांचा वकील म्हणून नव्हे. परंतु मी जेव्हा विधानसभा पाहतो, जेव्हा बाकी मंत्र्यांचं कामकाज पाहतो, त्यामध्ये कमीत कमी मागच्या वेळेला सुद्धा बावनकुळेंनी ज्याप्रमाणे रेड मारून वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घातल्या आणि जे भ्रष्टाचार पकडला, त्यामुळे कुठेतरी सर्वात शेवटचं ऑफिस जिथं असतं, तिथं लोकांचं पब्लिकचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो. तिथे त्यांना एक भीती निर्माण झाली. सरकारची भीती हवी अधिकाऱ्यांवर, तेव्हाच भ्रष्टाचार थांबतो. मी नेहमी म्हणायचो, की अजितदादांच्या मृत्यूनंतर आता महाराष्ट्रातलं सरकार हे अधिकारी ड्रिव्हन सरकार आहे, ब्युरोक्रॅटिक ड्रिव्हन सरकार होणार आहे. पण अजूनही काही बावनकुळेसारखे मंत्री आहेत. कमीत कमी मुख्यमंत्र्यांकडनं मला ही अपेक्षा नाही, की ते पोलीस डिपार्टमेंट असं चालवत असतील. पोलीस डिपार्टमेंटच मुख्यमंत्र्याला चालवतं, असं कमीत कमी दिसायला लागतं, जेव्हा आपण पोलिसांच्या बाबतीतल्या केसेस ऐकतो. किंवा मग तो कोणी म्हणे तो एक मारवाडी चालवतो सरकार. तो कोणी म्हणे कोणी तो कुठल्या पार्टीचा आहे, सांगली कोल्हापूरचा कोणी कदम आहे म्हणे. तोच आजकाल गृह मंत्रालय चालवतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण कमीत कमी चंद्रशेखर बावनकुळे झालं किंवा मग त्यासाठी तुमचं बरेचसे चंद्रकांत दादा आहेत, ते आहेत, विखे पाटील आहेत. बरेचसे मंत्री आहेत. अ, तुमचे गिरीश महाजन आहेत किंवा संस्कृती मंत्री आहेत, शेलार. कमीत कमी त्यांच्या बाबतीत तरी असं ऐकायला येत नाही, की त्यांचं मंत्रिमंडळ कोणीतरी चालवतं. त्यांनी तेवढं तरी कमीत कमी रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे. त्यामुळे हा घोटाळा पकडला गेला. या घोटाळ्यावर ॲक्शन व्हावी आणि जसं बावनकुळे साहेबांनी म्हटलं, त्यांनी त्यांच्या शब्दावर राहावं. तुरंत ॲक्शन घ्यावी. जोपर्यंत अधिकाऱ्यांना सजा होत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचाराला आळ लागणार नाही. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.